विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये अहिल्यानगर जिल्हा विशेष वन लाइनर क्वेश्चन पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये पुणे जिल्हा विशेष महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन पाहितले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि असेच इतर जिल्ह्यांचे जिल्हा विशेष पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. अहिल्यानगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1882. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगर येथे लिहिलेला ग्रंथ कोणता? डिस्कवरी ऑफ इंडिया. अहिल्यानगर जिल्हा या प्रशासकीय विभागात येतो. नाशिक. अहिल्यानगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? 14. अहिल्यानगर जिल्ह्यात किती उपविभाग आहेत? 4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? पहिला. नगर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? संभाजीनगर. अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? बीड. जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 17,413 चौकमी. अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे? 5.66%. नगर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? 1. टिंबटिंब या ठिकाणी जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत आहे. शिर्डी. टिंबटिंब ही गोदावरी नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. प्रवरा. सह्याद्री पर्वताची रांग कोणत्या तालुक्यातून जाते? अकोले. भंडारदरा धरण कोणत्या तालुक्यात आहे? अकोले. लाभ क्षेत्राच्या दृष्टीने हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. भंडारदरा. 2011च्या जनगणनेनुसार नगर जिल्ह्याची लोकसंख्या किती? 45,43,159. नगर जिल्ह्यातील प्रति चौकमी लोकसंख्या घनता किती आहे? उत्तर 266. जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर 939. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे? 79.05%. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या तालुक्यात आहेत? श्रीगोंदा. प्रवरा नगर हे सहकारी चळवळीचे माहेरघर कोणत्या तालुक्यात आहे? राहाता. दत्त मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? प्रवरा. संत चांगदेव मंदिर कोठे आहे? पुणतांबा. सिद्धटेक हे गणेशाचे प्रसिद्ध स्थान कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत. रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? काळवीट. रेहकुरी अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत. अहिल्यादेवी होळकर यांची जन्मस्थळ चौंडी कोणत्या तालुक्यात आहे? जामखेड. कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे? अकोले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? राहुरी. संगमनेर तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतो? शिर्डी. नेवासा हे शहर नदीकाठी वसलेले आहे. प्रवरा. श्रीनगरची प्रसिद्ध महिला राजकारती होती? चांदबिबी. राळगणसिद्धी हे आदर्श गाव कोणत्या तालुक्यात आहे? पारनेर. श्रीगोंदा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? सरस्वती. मराठी निजाम लढाईचे जामखेड तालुक्यातील ठिकाण कोणते? खर्डा.
जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात लोकसंख्या सर्वात जास्त आहे? अहिल्यानगर तालुका. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात लोकसंख्या सर्वात कमी आहे? जामखेड तालुका. कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? संगमनेर. कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? कर्जत. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी आहे? जामखेड तालुका. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या गावात लिहिली? नेवासा. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील साक्षरता दर सर्वात जास्त आहे? अहिल्यानगर. निळवंडे धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? प्रवरा. टिंपटिंब ही दया पवारची गाजलेली कादंबरी आहे. बलुत. प्रसिद्ध यमाई देवीचे मंदिर कर्जत तालुक्यात कोणत्या गावी आहे? राशीन. राहुरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? मुळा. राहाता हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? कृषी अवजारे. जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्र पिकाखाली आहे? ज्वारी, रब्बी. जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या फळ पिकाखाली आहे? डाळिंब.